नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला घरीच साजूक तूप कसं बनवलं हे सांगणार आहे। सगळ्यात आधी मी साठवलेली साय फ्रीज मधून 1 ते 2 तास आधी बाहेर काढून ठेवली, जेणेकरून ती मऊ होईल। ती मी थोडीशी छान फेटून घेतली। साय नीट मऊ झाल्यावर आता मिक्सरच्या भांड्यात थोडी साय घेतली, त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण लावून 1 ते 2 मिनिट मिक्सर फिरवला। थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल लोणी वरती येतं आणि खाली ताक वेगळं होतं। हे तयार झालेलं लोणी मी वेगळ्या भांड्यात काढून घेतलं। सगळं लोणी तयार झाल्यावर ते स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुतलं। ज्या भांड्यात तूप बनवायचं आहे त्या भांड्यात काढून घेतलं, जेणेकरून ताकाचा उरलेला अंश निघून जाईल। आता ती कढई मी गॅसवर ठेवली। गॅस लो टू मीडियम ठेवला। लोणी हळूहळू वितळू लागलं, मग त्याला उकळी येऊन तूप तयार होऊ लागलं। हे सगळं साधारण 10 मिनिटात छान होतं। फक्त गॅस जास्त ठेवायचा नाही। शेवटी मी त्यात थोडंसं खायचं पान टाकलं, यामुळे तुपाला खूप छान सुगंध येतो। तूप तयार झाल्यावर ते थोडं थंड होऊ दिलं, मग ते स्वच्छ भांड्यात गाळून घेतलं। ही बेरी आहे, तुम्ही पोळी सोबत खाऊ शकता, खूप छान लागते। आणि तयार आहे आपलं घरचं शुद्ध साजूक तूप। घरच्या घरी बनलेलं तूप चवीलाही छान आणि आरोग्यासाठी उत्तम आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता वृषाली रेसिपी चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका।